नमस्कार, ठाणलाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत। वीर सावरकर मार्ग येथे सध्या आपण आहोत आणि राममूर्ती रोड परिसरामध्ये ठाणे महानगरपालिकेची जी आहे ती कारवाई सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि या परिसरामध्ये ज्या अनधिकृत गाड्या लागतात त्यांच्यावरती कारवाई ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारवाईचा धडाका आपल्याला ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचा पाहायला मिळतोय। अनेक हातगाड्या या परिसरामध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या लावलेल्या असतात आणि मोठ्या प्रमाणात गाड्यांवरती हातगाड्यांवरती कारवाई केलीच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। संपूर्ण ही कारवाई आपल्याला पाहायला मिळते। अतिक्रमण विभागाचे सगळे कर्मचारी असतील, महाराष्ट्र सुरक्षा बलचे कर्मचारी असतील, यांच्या माध्यमातून ही कारवाई आपण बघू शकतो वीर सावरकर मार्ग येथे सुरू आहे। संपूर्ण या परिसरामध्ये अनधिकृतरित्या जेवढे गाड्या होत्या, हातगाड्या होत्या, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि हे कारवाईचं सत्र आपल्याला ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचं पाहायला मिळते। अत्यंत महत्त्वपूर्ण ठाण्यातील हा रस्ता राममूर्ती रोड असेल, सोबतच वीर सावरकर मार्ग असेल, 3 पेट्रोल पंपकडे जाणारा हा रस्ता आणि या परिसरामध्ये जिथे जिथे अतिक्रमण झालं आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघू शकतो ही कारवाई सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभागाचा फौज फाटा आपल्याला त्या परिसरामध्ये पाहायला मिळते। अनेक हातगाड्यांवरती आपण बघू शकतो कारवाई करण्यात आलेली आहे। ठाणे महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात। वाहतुकीची वेळ असते आणि परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आपण बघू शकतो परिसरातील अनधिकृत हातगाड्यांवरती, फेरीवाल्यांवरती ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची ही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते। मला पुढे जायचं आपण समोरच्या दृश्यामध्ये बघू शकतो त्या परिसरातील जेवढ्या हातगाड्या होत्या त्या हातगाड्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता हळूहळू पुढे राममूर्ती रोडच्या दिशेने आपण बघू शकतो हे सगळे अधिकारी ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठाणे शहरातील अत्यंत महत्त्वपूर्ण रस्ता म्हणून राममूर्ती रोडला ओळखलं जातं आणि आता पुढे आपण बघू शकतो इथे कुठे अनधिकृत फेरीवाले आहेत का, गाडीवाले आहेत का, त्यांच्यावरती कारवाई होताना आपल्याला बघू शकतो पाहायला मिळते। वीर सावरकर मार्ग 3
पेट्रोल पंप परिसरामधून ही कारवाई सुरू झालेली आहे आणि आता पुढे रामावती रोडच्या हे कर्मचारी आपल्याला पुढे येताना रामावती रोडच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. खरं तर अत्यंत महत्त्वपूर्ण ही वेळ असते आणि या वेळेत फेरीवाल्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असते. वाहतूक कोंडीचं दृश्य पाहायला मिळत असतं आणि त्याचमुळे आपण बघू शकतो त्या परिसरातील फेरीवाल्यांवरती ही कारवाई जी आहे ती ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. कारवाईचा धडाका असाच सुरू आहे. पुढे आता स्टेशन परिसरामध्ये रामावती रोडून पुढे जाताना आपल्याला हे सगळे कर्मचारी अतिक्रमण विभागाचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्यासोबत संपूर्ण हा सुरक्षेचा फौजफाटाही आपल्याला पाहायला मिळतो. ही कारवाई सुरू आहे. या परिसरामध्ये आपण बघू शकतो रामावती रोडहून पुढे फुटपाथहून पुढच्या दिशेने आता स्टेशनच्या रोडने हे कर्मचारी अधिकारी आणि अतिक्रमण विभागाचे
टीम जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि रस्त्यामध्ये एवढ्या हातगाड्या असतील, फेरीवाले असतील, त्यांच्यावरती कारवाई करण्यात येते. अत्यंत महत्त्वपूर्ण ही वेळ असते. मोठ्या प्रमाणात वाहनधारक वाहनं इथून जात असतात आणि त्यांना ही वाहतुकीसाठी अडथळा जो आहे तो निर्माण होत असतो. आणि आपण पाहू शकतो अतिक्रमण विभागाचं पथक या ठिकाणी कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळते. साहेब, आज ठाणे महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळते. कारवाईचा धडाका सुरू आहे, काय सांगाल? आपण पाहू शकतो संपूर्ण परिसरामध्ये कारवाई सुरू आहे. आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा, सहाय्यक आयुक्तांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी बोलणं टाळलेलं आहे. आणि आता बघू शकतो राम मारुती रोड परिसरात जी दुकानं आहेत त्यांच्या बाहेरही जे अनधिकृतरित्या बोर्ड लावले असतील, फलक लावले असतील, तेही काढण्यात येते. हा संपूर्ण रस्ता जो आहे तो मोकळा करण्यात येतो आहे आणि ही कारवाई सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या कारवाईविषयी आपल्याला काय वाटतं? आपली मतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि या कारवाईनंतर पुन्हा एकदा फेरीवाले या राम मारुती रोड परिसरामध्ये पाहायला मिळतील का? आपलं म्हणणं, आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण बघू शकतो राम मारुती रोड परिसरामध्ये तो राजमाता प्रसिद्ध वडापाव आहे, त्या परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि इथे कशा प्रकारे कारवाई करण्यात येते तेही आम्ही
आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही सगळी लाईव्ह अपडेट्स पोहोचवत आहोत.